नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। खूप दिवसानंतर आमचे जे जिजू आहेत ते आज माझ्या ब्लॉग मध्ये वापस आले आणि तुम्ही विचार करत असाल की कालचा व्हिडिओ का बरं नाही बनवला, तर तुम्हाला त्याचं रिझन मी थोड्या वेळात सांगतो। एक मिनिट लिफ्टच्या बाहेर होतो तो कारण आवाज इको होतोय ना। काल मी ब्लॉग का बरं नाही टाकला आणि मी याचं रिझन तुम्हाला आता सांगतोय। आता आलोय मी संभाजीनगरला, तिकडे जिजू याची गाडी काढताय। संभाजीनगरला आलेलो आहे आणि इथं दगड लागलेला आहे। मी कसं काय गेट उघडतोय? एक सेकंड। मी असं म्हणत होतो, मी काल आलो होतो संभाजीनगरला आणि आल्यामुळे काल ट्रॅव्हलिंगमुळे मी ब्लॉग नाही बनवू शकलो आणि त्याचं रिझन असं होतं की मी जर ब्लॉग बनवला असता त्याला एडिट करून त्याला अपलोड करायला माझ्याकडे इकडे वायफाय नव्हता। हा मान्य आहे की पाहुण्यांचं वायफाय आहे, त्यांनी स्टुडिओ शिफ्ट केल्यामुळे त्यांचं वायफाय पण बंद आहे। सो त्याच्यामुळे मग मी ब्लॉग पण नाही बनवला आणि त्याला एडिट पण नाही केला। आता चाललोय आम्ही हिला वॉश करायला, तर बघा आता पुढे आम्ही खूप एन्जॉय करणार आहे। आणतो चलो 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 चलो। फायनली आम्ही आता निघालेलो आहे गाडी वॉश करायला। खूप दिवसानंतर पाहुणे पण आले। दादा, माझे ब्लॉग कसे वाटतात आताचे पहिल्यापेक्षा? खूप सुंदर आणि त्याचे शॉर्ट्स तुम्ही नक्की बघा, एकदम जबरदस्त आणि अप्रतिम आहेत। इतकी नाही काही टेन्शन नाही, फक्त ती ट्रक आली मध्ये थोडीशी। व्लॉगचे मी जी लिंक आहे ना त्या मागच्या व्हिडिओमध्ये दिली तिथं खाली आणि याच्यात पण देऊन देईल, तर नक्की बघा। दादांना खूप आवडलं। फायनली आता हिला आणलंय कार वॉशला, पूर्ण इंटिरियर आणि बाहेरून पूर्ण क्लीन करायची कारण खूप गंदी झाली। आम्ही आता जाणार आहे बाहेर म्हणून हिला क्लीन करायला आणली आहे। इथं सुरू हिची कार वॉशिंग आणि आम्ही दोघी इथं बसलेलो आहे चेअर्सवर हिची गंमत बघत। फायनली आता पूर्ण गाडी झाली मस्त क्लीन एकदम आणि आता निघालो घरी जायला। आता घरी आणि बघा किती भारी दिसते है ना। आता होतो फ्रेश आणि जातोय बाहेर सगळेजण आम्ही। हे बघा आमची पोरगी वेदू हायकडा नको, आजीकडे नको, मामाकडे थांब थोड्या वेळ। हा वेदू इकडे बघ। हॅलो हॅलो। फायनली जेवण वगैरे झालं आणि आता आलो आता घरी। बघू जमलं तर आता पिक्चरला जाऊ। योद्धा म्हणून एक पिक्चर लागलेला आहे, तिथे जाऊ। बघू त्याला कसं आहे काय माहिती। आता सध्या लावताय गाडी पार्किंगला। घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही तिघे जण चाललो एक मूवी बघायला। मी बोललो आम्ही मूवी बघायला चाललो, तर ती कोणती मूवी आहे तर मी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन दाखवतो। फायनली आम्ही थिएटरला आलेलो आता। हे पाहिजे तर पिक्चर सुरू झालं। फायनली मूवी संपली आणि इतकी मस्त होती ना, फुल पैसा वसूल मूवी होती। का दादा, फुल पैसा वसूल मूवी होती? कशी होती? छान होती, इतकी भारी होती ना। मी तुम्हाला नक्की सांगेल योद्धा मूवी बघायला जा आणि एक नंबर डायरेक्ट एक नंबर, फुल पैसा वसूल आहे ना रे। याला सांगा कटिंग करा म्हणा थोडीशी। तर आता आम्ही चाललो चाळीसगाव वापस। टाटाकडून दे मामाला टाटाकडा। येदू मामाला टाटाकडा। टाटाकड। जेव्हा मोठं होईन हा स्वतः हे ब्लॉग बघेल ना तेव्हा तुम्हाला खूप ओरडेल। ओरडशील ना बेटा? नाही तर आता आम्ही निघालोय चाळीसगाव वापस। बच्ची टाटा शोडा। The next day. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। अजून एक नवीन दिवस आणि नवीन सुरुवात। आजची सुरुवात आमची शेतातनंच आहे कारण मी आज आलोय शेतामध्ये आणि आज काही एवढं जास्त लेबर पण नाही। मी आलो तो जरा गावाकडे, मला एक गाडी घ्यायची होती। ती मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती। ती आवाजवाली सगळ्यात जास्त आवाज करते, तिला आम्ही मॉडिफाय केलेलं आहे। डॅझलर आहे ती, तर ती इथं आहे आता आणि तिची चावी राहिली चाळीसगावला। आता मला उद्या वापस इकडे यावं लागेल, नाही तर मी माझ्या भावाला सांगितलं आहे काकाच्या मुलाला की तू ये, ती चाबी पण घेऊन ये आणि तिला पहिले धक्का स्टार्ट करावा लागेल कारण ती जवळपास 3-4 महिन्यापासून अशीच बंद पडलेली आहे। आता काय माहिती, बघू पुढे काय होतं तर तो आल्यावर। आज काही काम नाही जास्त म्हणून आज सगळे गाडीतच बसलेले आहे। आता इकडे ते दादा ते जेवणाला बसतील, तिकडे हातपाय वगैरे धुता येते। गाडी नाही आहे म्हणून आता हिला आणावं लागलं शेतामध्ये। ऊन भरपूर आहे आणि आता इथं हे पावडीने माती लोटायचं काम चालू आहे। पाईपलाईन इथं रिप्लेस केली ना आणि मी आता लावला चष्मा, टोपी आणायचं विसरलोय। आता हे माती ओढतोय, इथून एवढीच झाली, आता एवढी बाकी इथपर्यंत बाकीचे काका करतील। हे बघा यांना वापस तोडावं लागेल आता।
भरपूर नवीन व्ह्यूअर जे असतील ते म्हणत असतील की तू हे का तोडलं, तर त्याच्यामागे एक रिझन होतं जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले. तो व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला याच्यानंतर शेवटी जे येईल रेकमेंडेशनला तिथं भेटून जातील. आता तिकडे चाललो पप्पांकडे, सावलीत बसले पप्पा. शेती म्हणजे जास्त काही अवघड काम नसतं, ज्याला जमलं त्याला एकदम जमून जातं. आणि आता भरपूर लोक जर तुम्ही असे विचार करशाल की मी शेतीत पडलो का, नाही मी शेतीत नाही पडलेलो आहे, पण पुढे नक्की मला हे बघावं लागणार आहे. तर याचं थोडं नॉलेज मी घेतो आहे पप्पांकडनं आताच. आणि मी लवकरच आता एका ठिकाणी ॲडमिशन घेतो आहे एका कॉलेजला डिरेक्शनसाठी. तर ते कॉलेज कोणतं आहे हे मी तुम्हाला 2 महिन्यानंतर सांगेल ब्लॉगमध्ये, कारण तेव्हा मी तिथंच राहील. डिरेक्शन जी माझी आवडती फील्ड आहे त्याच्यात, आणि ही पण फील्ड तर बघावं लागणारच आहे ना पुढे चालून मला. पण थोडंसं नॉलेज आतापासूनच घेतो आहे या सगळ्यांचं, की याला कसं काय करावं लागतं, याला काय करावं लागतं, यांची ट्रीटमेंट काय असते, यांना कसं जगवायचं, पाणी कसं टायमावर द्यायचं, थोडं तर बघावं तर लागेलच ना. म्हणून आता थोडंसं उन्हात चालत आहे, तर पुढे चालून मला सोपं जाईल. तर इकडचं पाणी बंद करून ठेवलेलं आहे. आता इथं पाणी चालू आहे या साईडच्या केळीला. वडापाव ना कर असं बसावं लागतं इथं सावलीत. फायनली आजचं पूर्ण काम झालेलं आहे शेतातलं. आणि आता वाजले 2 वाजता जे दादा लोक आमच्या इथं काम करतात त्यांची सुट्टी होते, आणि आता ते चालले घरी. म्हणजे आज मेन जास्त करून पाईपलाईनचंच काम होतं, आज काही जास्त काम नव्हतं. आणि मला गाडी घ्यायला यायची होती, पण ती चाबी दुसऱ्या घरी राहिली चाळीसगावला. आणि आमचं घर चाळीसगावचं घर आमच्या शेतावरून 18 किलोमीटर दूर आहे. तर मग आता वापस जायनं म्हणजे शक्य नाही आहे, म्हणून मग आता उद्या वापस यावं लागेल मला इथं. तर तेव्हा उद्या गाडी तिला धुईल आणि मग उद्या तिला स्टार्ट करेल. तिला लोटायला पण टोचन लावावं लागेल, बॅटरीच नाही तिच्यात. बघू आता उद्याचं उद्या काय होतं आता. तर पप्पा गेले आता गाडी घेऊन. आता मला तिथं ती बुलेट लागलेली नाही, आता तिला घेऊन जावं लागेल. आता चाललो घरी चाळीसगावला वापस, आणि आता जाईल जिमला.